Hello friend, the today topic is basic electrical engineering revision lecture, unit number 4, single phase AC circuit and three phase AC circuit. Single phase AC circuit मध्ये गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट definition माहित नाही. Reactance ला आपण एक समजू. Opposition to the block current offered by pure inductor and pure capacitor ला reactance नाही तर X equal to XL minus XC आपण लक्षात ठेवा. Inductive reactance XL आहे. XL equal to काय 2 by XL आणि इंडक्टिव्ह रिएक्टर मध्ये ऑपोजिट टू द ब्लॉक करंट ऑफर्ड बाय प्युअर इंडक्टर याला म्हणायचे इंडक्टिव्ह रिएक्टन्स म्हणायचं कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स आपण Xc म्हणतो 1/2 बाय Xc म्हणायचं ऑपोजिट टू द ब्लॉक करंट ऑफर्ड बाय प्युअर कॅपॅसिटर म्हणायचे ना याच्यानंतर इम्पेडन्स हे आहे ऑपोजिट टू द ब्लॉक सर्किट ऑफर्ड बाय प्युअर ऑपोजिट टू द ब्लॉक सर्किट ऑफर्ड बाय current which called as the impedance is the combination of R, XL and XC याला म्हणतो impedance Z म्हणतो. पुढे गेल्यानंतर याच्यामध्ये सिरीज RL सर्किट आहे आणि सिरीज RL सर्किट मध्ये पहिलं डायनॅमिकचा पार्ट डायनॅमिक असल्याची रेझिस्टर इंडक्टर सिरीज मध्ये काढायचा आहे तर सप्लाय होते त्या फेजर डायग्राम काढायची फेजर डायग्राम मध्ये तुम्हाला बेसिकली VL असणार आहे VR असणार आणि V यांचं कॉम्बिनेशन करून अशा पद्धतीने फेजर डायग्राम करायचे इंडक्टर मध्ये सिरीज RL सर्किट इंडक्टर करंट हा लॅगिंग आहे त्यानंतर पुढे गेल्यानंतर एक वेव्हफॉर्म काढायचा आहे सिरीज RL सर्किटचा वेव्हफॉर्म त्या वेव्हफॉर्म जर काढल्यानंतर व्होल्टेज इक्वेशन सेम सर्किट आलं आहे V Vm sin ओमेगा t सिरीज RL सर्किट इंडक्टर आपण करंट लॅगिंग असतो करंट अशा लॅगिंगचा तुम्हाला Im sin ओमेगा t - निगेटिव्ह फायदा आहे कारण इंडक्टर मध्ये करंट हा लॅगिंग असतो पुढे गेल्यानंतर याचे इक्वेशन राईट करायचे इक्वेशन V हा याचे इक्वेशन Vm sin ओमेगा t आणि इक्वेशन Im sin ओमेगा t - आहे पुढे गेल्यानंतर तुम्हाला पॉवर एक्सप्रेस करायची पॉवर कशी एक्सप्रेस करायची P V * I पॉवर एक्सप्रेस करायचे व्होल्टेज इक्वेशन का Vm sin ओमेगा t करंट इक्वेशन का Im sin ओमेगा t - आणि हे दोन्ही इक्वेशन या ठिकाणी केल्यानंतर Vm Im sin ओमेगा t sin ओमेगा t - झाले एक मॅथमॅटिकल फॉर्म्युला आपल्याला 2 sin v cos a - b - cos a + b आणि तो फॉर्म्युला यूज करून तुम्ही पॉवरचं इक्वेशन शेवटी काढायचं आहे एव्हरेज पॉवर पुढे एव्हरेज पॉवर सॉल्व करताना जी पॉवर जी पहिली टर्म आहे त्या पहिल्या टर्मचं सॉल्व करून एव्हरेज पॉवर काढायची p vi cos एव्हरेज पॉवर ची पण सिरीज RL सर्किट मध्ये इंडक्टरची एव्हरेज पॉवर 0 येते एव्हरेज पॉवर कन्झ्युम बाय R तुमचं आलं पाहिजे अशा पद्धतीने इम्पेडन्स रँडमली इम्पेडन्स Z R + jXL हा फॉर्म्युला येतो हा रेक्टँग्युलर फॉर्म आहे ओव्हल फॉर्म XL अँगल 90 डिग्री येतो इम्पेडन्स मध्ये इम्पेडन्स ट्रायंगल जर काढला तर वरती सिरीज RL सर्किटचा इम्पेडन्स ट्रायंगल आला जे काही ट्रायंगल आहे तो वरती लक्षात ठेवायचं अशा पद्धतीने आणि या ठिकाणी तुम्हाला Z R आणि XL अशा करायचं आहे पॉवर ट्रायंगल मध्ये पण अशा पद्धतीने पॉवर ट्रायंगल काढायचे पॉवर ट्रायंगल मध्ये तीन पॉवर आहेत ऍक्टिव्ह पॉवर ऍक्टिव्ह पॉवर तुमची खाली असते ऍक्टिव्ह पॉवर तुमची जास्त आहे ऍक्टिव्ह पॉवर तुमची जास्त असते तीन पॉवर येतात सिरीज RL सर्किट अशा पद्धतीने हा सिरीज RL सर्किटचा पार्ट लक्षात ठेवा सिरीज RC सर्किट आणि सिरीज RC सर्किट मध्ये पण डायग्राम काढायची रेझिस्टर आणि कॅपॅसिटर सिरीज मध्ये दाखवायचा आपल्याला सप्लाय व्होल्टेजला त्याची फेजर डायग्राम काढायची फेजर डायग्राम मध्ये आता VC VR आणि V असणार आहे पण या ठिकाणी करंट हा लीड असतो कॅपॅसिटर मध्ये करंट लीड असतो म्हणून फेजर डायग्राम मध्ये तुमचा VC खाली येणार आहे VR या ठिकाणी आहे आणि हा असा तुमचा इथे V काढायचा आहे ही फेजर डायग्राम आहे वेव्हफॉर्म काढायचा आहे आता वेव्हफॉर्म काढत असताना बघा या ठिकाणी व्होल्टेजचा सेम येणार आहे असा V Vm sin ओमेगा t येतो पण करंट कॅपॅसिटर मध्ये करंट हा लीड असतो म्हणून करंटची वेव्हफॉर्म बनवून काढायचा आणि इक्वेशन काय येतं स्मॉल I Im sin ओमेगा t + phi आला पाहिजे त्याला मी + phi पॉझिटिव्ह आला पाहिजे phi हे सिरीज RC सर्किट मध्ये जातं पॉवर एक्सप्रेस करायचे पॉवर P V * I म्हणजे Vm sin ओमेगा t Im sin ओमेगा t + phi sin जो एक मॅथमॅटिकलचा फॉर्म्युला आपला 2 sin v cos a - b - cos a + b तो फॉर्म्युला यूज करून तुम्ही पॉवरचे एक्सप्रेशन काढायचं एव्हरेज पॉवर मध्ये पण गेल्यानंतर पहिली टर्म घ्यायची दुसरी टर्म 0 म्हणा आणि त्यानंतर एव्हरेज पॉवर मध्ये जर सिरीज RC सर्किट मध्ये
सिरीज आरसी सर्किट आहे आणि या सिरीज आरसी सर्किट मध्ये आपण इम्पेडन्स कोण येतो इम्पेडन्स Z इक्वल टू R मायनस J XC याचा हा रेक्टँगुलर फॉर्म आला व XC अँगल मायनस 90 डिग्री प्लस 90 डिग्री याचा फुल फॉर्म येतो मग अशा पद्धतीने सिरीज आरसी सर्किट नंतर इम्पेडन्स अँगल काढायचा आता इम्पेडन्स अँगल अशा इम्पेडन्स अँगल या ठिकाणी अशा पद्धतीने इम्पेडन्स अँगल येणार आहे R XC म्हणजे हा इम्पेडन्स अँगल अशा पद्धतीने आला म्हणजे सिरीज आरसी सर्किट मध्ये जर पाहिलं तर इम्पेडन्स अँगल वरती दिसला पाहिजे आरसी सर्किट मध्ये खाली आलं पाहिजे पावर आता या ठिकाणी पॉवरचं एक्सप्रेशन काय आहे पॉवर ट्रायंगल पण सेम अशा पद्धतीने आहे तर पॉवर ट्रायंगल मध्ये राईट करताना ऍक्टिव्ह पॉवर पी ऍक्टिव्ह पॉवर किंवा ऍक्टिव्ह पॉवर हे सर्किटच्या ठिकाणी आली पाहिजे हे सिरीज आरसी सर्किट पुढचा टॉपिक येतो सिरीज आरएलसी सर्किट आरएलसी सिरीज आरएलसी सर्किट मध्ये या ठिकाणी टर्म कंडिशन असणार आहे एक्सियल ग्रेटर दॅन एक्सियल ग्रेटर दॅन एक्सियल एक्सियल ग्रेटर दॅन एक्सी एक्सियल ग्रेटर दॅन एक्सी आणि एक्सियल इक्वल टू एक्सी असणार आहे आणि त्या पद्धतीने टर्म 1 2 3 4 अशा पद्धतीने त्या सॉल्व करायच्या आहे त्याच्या डायग्राम या ठिकाणी सिरीज आरएलसी सर्किट येणार आहे आता याच्यामध्ये जर अजून जर पाहिलं तर सिरीज आरएल सर्किट सिरीज आरसी सर्किट सिरीज आरएलसी सर्किट न्यूमेरिकल हे न्यूमेरिकल तुम्हाला आलंच पाहिजे त्या न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला इम्पेडन्स Z फाइंड आउट करावा लागतो रेक्टँगुलर फॉर्मचं पोलर फॉर्म घ्यायचं कॅल्सी यूज करून रेक्टँगुलरचं पोलर करायचं सिरीज आरएल सर्किट आरसी सर्किट आणि आरएलसी सर्किट पुढे याच्यामध्ये आपण चॅप्टर नंबर 1 मध्ये आपली पार्ट जो पाहिला तर याच्यामध्ये एक पार्ट येतो तो येतो रेझोनन्स सर्किटचा रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचं डेरिव्हेशन आणि रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचं डेरिव्हेशन म्हणजे रेझोनन्स म्हणजे युनिटी पॉवर फॅक्टर म्हणजे एक्सियल इक्वल टू एक्सी येतं पण जेव्हा या ठिकाणी फ्रिक्वेन्सी रेझोनन्स सर्किट मध्ये एक्सियल इक्वल टू एक्सी असते पण फ्रिक्वेन्सी इक्वल टू रेझोनन्स फ्रिक्वेन्सी असते आणि मग या ठिकाणी 2 पाय fr इक्वल टू 1/2 पाय fr घ्यायचं आणि fr चा स्क्वेअर घ्यायचं 1/4 पाय अंडर 1/4 पाय या ठिकाणी 2 आणि 2 हा झाला 4 पाय स्क्वेअर करा आणि एलसी घ्यायचा 4 पाय स्क्वेअर एलसी करा हा fr चा स्क्वेअर काढा fr इक्वल टू 1/2 पाय अंडर एलसी हे फायनल त्याचं या ठिकाणी डेरिव्हेशन आलं पाहिजे डेरिव्हेशन डिराइव्ड एक्सप्रेशन फॉर रेझोनन्स फ्रिक्वेन्सी हे झालं चॅप्टर नंबर 1 झाला चॅप्टर नंबर 2 जर घेतला तर 3 फेज एसी सर्किट आहे आणि 3 फेज एसी सर्किट मध्ये तुम्हाला काय काय करायचं ॲडव्हांटेज ऑफ 3 फेज सिस्टीम लक्षात पण ठेवायचं मोर आउटपुट स्मॉलर साइज मोर पॉवर ट्रान्समिटेड बेटर पॉवर फॅक्टर हे सर्व त्याचे बॅलन्स लोड हे त्याचे ॲडव्हांटेज लक्षात ठेवायचं यात कंपेअर सिंगल फेजला करायचं पुढे गेल्यानंतर बॅलन्स सिस्टीम आणि बॅलन्स सिस्टीम डेफिनेशन द मॅग्निट्यूड the magnitude of all impedances are equal phase angle are also equal त्याला म्हणायचं बॅलन्स लोड म्हणायचं किंवा magnitude of all impedances are not equal phase angle not equal त्याला म्हणायचं अनबॅलन्स लोड म्हणायचं फेज सिक्वेन्सची डेफिनेशन R Y B हा फेज सिक्वेन्स आहे सिक्वेन्स इन विच रीच देअर मॅक्सिमम पॉझिटिव्ह व्हॅल्यू त्याला फेज सिक्वेन्स आपण म्हणायचं पुढे त्यानंतर याच्यामध्ये सिक्वेन्स एसी सर्किट मध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे स्टार सिस्टीमचं डेरिव्हेशन घ्यायचं 6 मार्काचा क्वेश्चन येतो स्टार सिस्टीम मध्ये काय असतं स्टार सिस्टीम मध्ये लाईन करंट इक्वल टू फेज करंट असतं आणि लाईन व्होल्टेज इक्वल टू फेज व्होल्टेज असतं बरोबर स्टार सिस्टीम मध्ये झालं मग तुम्हाला प्रूव्ह करायला काय येतं स्टार सिस्टीम मध्ये लाईन व्होल्टेज इक्वल टू फेज व्होल्टेज कसं आलं ते प्रूव्ह करायचं त्याची डायग्राम काढायची स्टार सिस्टीमची आणि या ठिकाणी प्रूव्ह करायचं VL इक्वल टू VH कसं येतं म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने डायग्राम सोबत काढली जाऊ अशी स्टार सिस्टीमची डायग्राम यस या ठिकाणी R फेज येतं Y फेज येतं आणि B फेज आला म्हणजे तुम्हाला प्रूव्ह करायचं हे न्यूट्रल आले आणि हा VRY आणि VRN चा डेरिव्हेशन तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचं आहे मग या ठिकाणी तुमचं VR इक्वल टू Vm sin ओमेगा t येतं आणि Vy इक्वल टू Vm sin ओमेगा t मायनस 120 डिग्री येतं आणि याचं रेक्टँग्युलर फॉर्म करून घ्या रेक्टँग्युलर फॉर्म केल्यानंतर तुम्हाला VRY इक्वल टू VRY 1.5 Vm फेज प्लस J 0.866 Vm
फेज अशा पद्धतीने भेटेल. आणि याचा रेक्टँगल तुमचं पोलर फॉर्म करून घेतल्यानंतर फायनल तुमचा आन्सर आला पाहिजे Vry = 3 Vm हेच आलं पाहिजे. हे तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचं आहे याच्यामध्ये स्टार सिस्टीम मध्ये. सेम डेल्टा सिस्टीम मध्ये जर केला, डेल्टा सिस्टीम मध्ये काय असतं, डेल्टा सिस्टीम आली ही झाली डेल्टा सिस्टीम झाली. आणि या डेल्टा सिस्टीम मध्ये काय असतं, लाईन व्होल्टेज इक्वल टू फेज व्होल्टेज असतं आणि लाईन करंट इक्वल टू √3 फेज करंट असतं. मग इथं प्रूव्ह काय करायला येणार आहे, लाईन करंट इक्वल टू √3 फेज करंट कसा आले तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. आणि या ठिकाणी ही डेल्टा सिस्टीम आहे, अशा पद्धतीचं डेल्टाची डायग्राम करायची. आर फेज आहे, या ठिकाणी समजा बी फेज आहे आणि हा वाय फेज तुम्हाला या ठिकाणी दाखवायचा आहे. आर वाय ची डायग्राम करायची आहे आणि तुम्हाला या ठिकाणी प्रूव्ह करून दाखवायचं आहे. आता इथं करंट आहे IL = √3 IPH कसा आहे प्रूव्ह करून दाखवायचं तुम्हाला. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी सपोज इथं प्रूव्ह करायचं म्हणजे फायनली असं आलं आहे IRY = तुमचा IRY = 1.5 Im10 - j 0.866 Im पेज. आणि ह्या जो रेक्टँगुलर फॉर्म आहे तो पोलर फॉर्म जर घेतलं तर IRY = अंडर रूट तुम्ही घेणार आहे 1.5 Im चा ब्रॅकेटचा स्क्वेअर घ्या प्लस 0.866 Im चा ब्रॅकेटचा स्क्वेअर घ्या. फायनल आन्सर आहे IRY = √3 Im पेज. आणि अँगल येतो -30 डिग्री तुमचा हा अँगल तिथे येणार आहे. अशा पद्धतीने डेल्टा सिस्टीम तुम्हाला डेरिव्हेशन प्रूव्ह करायचं आहे. जर या ठिकाणी याला एक ऑप्शन असणार आहे स्टार सिस्टीमचं जर डेरिव्हेशन आहे की स्टार सिस्टीमवर तुम्हाला न्यूमेरिकल 6 मार्काचं न्यूमेरिकल असेल. मग या 6 मार्काच्या न्यूमेरिकलमध्ये तुम्हाला ऍक्टिव्ह पॉवर ऍक्टिव्ह पॉवर काढायची आहे. आता 3 फेज सिस्टीम आहे म्हणून स्टार पॉवर ऍक्टिव्ह पॉवर काय आहे P = IL cos phi आहे. ऍक्टिव्ह पॉवर साठी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून त्या ठिकाणी ऍक्टिव्ह पॉवर काढायची. ऍक्टिव्ह पॉवर काढायची Q = √3 VL sin phi काढायचं आहे आणि आपण पॉवर काढायची √3 VL IL. ऍक्टिव्ह पॉवर तुम्हाला प्रूव्ह करायला येईल. त्याच्या आधी तुम्हाला लाईन व्होल्टेज फेज व्होल्टेज लाईन करंट काढावं लागेल. म्हणजे कशा पद्धतीने काढायचं, स्टार म्हणजे काय IL = IPH असते. IPH काढायला विचारला फेज करंट काढायला VPH अपॉन ZPH काढायचं. इथं VPH कसं काढायला लागेल, VPH = VL अपॉन √3 असणार आहे आणि VL ऑब्जेक्ट दिलेला असतो, व्होल्टेज असतं ते लाईन व्होल्टेज असतं. त्या पद्धतीने तुम्ही VPH काढायचा आणि VPH काढल्यानंतर तुम्ही IPH काढायचा VPH अपॉन ZPH आला. ZPH आल्यानंतर रेक्टँगुलर फॉर्मचं पोलर फॉर्म करून घ्यायचे. अशा प्रकारे स्टार सिस्टीमचं न्यूमेरिकल 6 मार्काला ते नाही आलं तर या ठिकाणी तुम्हाला डेल्टा सिस्टीमचं न्यूमेरिकल येतं. आणि डेल्टा सिस्टीमचं न्यूमेरिकल म्हणजे काय असतं, डेल्टा म्हणजे लाईन व्होल्टेज इक्वल टू फेज व्होल्टेज असतं आणि लाईन करंट इक्वल टू √3 फेज करंट असते डेल्टा सिस्टीम मध्ये येतं. मग या ठिकाणी पण तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करून दाखवायचे. IPH कसा आला VPH अपॉन ZPH. या ठिकाणी VPH VL लाईन व्होल्टेज ऑब्जेक्ट दिले असतं, VPH विचारलं सेम घ्यायचं व्होल्टेज IL = √3 IPH. मग IPH काढायचा VPH अपॉन ZPH. त्याच्यानंतर ZPH रेक्टँगुलर फॉर्मचं पोलर फॉर्म करून घ्यायचं. ऍक्टिव्ह पॉवर काढायची, ऍक्टिव्ह पॉवर काढायची, ऍक्टिव्ह पॉवर काढायची. अशा पद्धतीनं युनिट नंबर 4 मध्ये सिंगल फेज AC सर्किट आणि 3 फेज AC सर्किट मध्ये सिरीज RL RC RLC चे पॉईंट्स आहेत त्या पॉईंट पैकी काही ठराविक पॉईंट तुम्हाला येतील किंवा न्यूमेरिकल असतील तर न्यूमेरिकल येतील. 3 फेज AC सर्किट मध्ये ॲडव्हान्टेज येतील 3 फेज सिस्टीमची किंवा त्याच्यानंतर तुम्हाला डेफिनेशन बॅलन्स लोड अनबॅलन्स लोड फेज सिक्वेन्सची डेफिनेशन आणि किंवा जे नाही आहे ते परफेक्ट येणार आहे. स्टार सिस्टीमचं डेरिव्हेशन तुम्हाला प्रूव्ह करायला आहे. स्टारमध्ये तुम्हाला लाईन व्होल्टेज इक्वल टू √3 फेज व्होल्टेज कसं आलं ते तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायला लागणार आहे. त्याची फेजर डायग्राम काढावं लागणार आहे. डेल्टा सिस्टीममध्ये काय असतं, लाईन व्होल्टेज इक्वल टू फेज व्होल्टेज असतं म्हणजे IL = √3 IPH कसं आलं ते डायग्राम करून तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. त्याची फेजर डायग्राम काढायची आहे आणि त्याच्यावरती त्याची न्यूमेरिकल असणार. एवढंच त्या युनिट नंबर 4 मध्ये करायचं आहे.